नमस्कार मंडळी, मी सुजित आदिनाथ ओंबळे, आपला फॅमिली फार्मर, शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे, तालुका जावली, जिल्हा सातारा. मंडळी, आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज गावाच्या गाव ओस पडत चाललेले आहेत. आपला तरुण शहराकडे जास्तीत जास्त वळत चाललेला आहे आणि आज आपल्या गावाला असणारी वडिलोपार्जित जी शेती आहे, ही शेती देखील आज दिवसेंदिवस पडत चाललेली आहे. त्याच्यामधली शेती नष्ट होत चाललेली आहे. आणि आज आपण सर्वजण मुंबई, पुण्यामध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आपलं उत्पादनाचा सोर्स म्हणून कुठे काम करत आहोत, कंपन्यांमध्ये काम करत आहोत. परंतु आपल्याला आज हा विचार करणं गरजेचं आहे. जर आज आपण असंच स्थलांतर करत गावं ओस पडत जातील आणि एक वेळ अशी येईल की आपल्याला अन्न पुरवठा करणारी सिस्टीम पण संपून जाईल. म्हणूनच शहरावरती आज स्थान येत आहे आणि राहिलेला गावाकडे असणारा शेतकरी आपल्या शहराची भूक भागवण्याकरता, जास्तीत जास्त अन्न उत्पादन करण्याकरता तो रासायनिक खताचा भरमसाठ वापर करत आहे. आणि या रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आज आपल्या शरीराला ज्या याचा त्रास होत आहे किंवा होणार आहे भविष्यामध्ये, आणि याचे परिणाम खूप गंभीर असणार आहे. आज कॅन्सरसारखा आजार गावागावामध्ये पण शिरत चाललेला आहे. आणि म्हणूनच आपण तरुण वर्गाने पुन्हा एकदा आपल्या गावाकडे वळणं गरजेचं आहे. आपल्या गावाला असणाऱ्या वडिलोपार्जित शेतीमध्ये गाई म्हशींचं पालन करत, त्याचबरोबर आपल्या वडिलोपार्जित शेतीची मशागत करून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे अन्नपदार्थ तयार करून एक उत्पादनाचं साधन आपण तयार केलं पाहिजे. शेतीपूरक अनेक व्यवसाय आहेत, ते जोडधंदा म्हणून आपण करणं गरजेचं आहे. म्हणूनच मंडळी, शांतोबा कृषी पर्यटन केंद्र हे एक आपल्याला दाखवत आहे की आपण गावाला राहून शेतीबरोबर आपण इतरही शेती रिलेटेड जोडधंदे व्यवसाय करून आपण आपली गावाला राहून उपजीविका भागवू शकतो. आज आपल्याला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती हे करणं आज काळाची गरज आहे. जर आपण रासायनिक खतांचा वापर केलेला जर आपल्या रोजच्या अन्न पदार्थामध्ये जर खाण्यामध्ये येत असतील तर याचे परिणाम भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागणार आहेत. म्हणूनच मंडळी,